नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स बी मधला चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 पाहणार आहोत. चॅप्टर सुरू करण्यापूर्वी जे तुम्हाला सुरुवातीला प्रश्न दिलेले आहेत, कॅन यू रिकॉल, हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. सोपे प्रश्न आहेत, हे तुम्हाला येतात. त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, जे सजीव आणि जीवन प्रक्रिया. Various organ systems are continuously performing their functions in human body. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे शरीरामध्ये कार्य करत असतात. Along with the various systems like digestive, respiratory, circulatory, excretory and control systems, different external and internal organs are performing their functions independently but through a complete coordination. तुम्हाला मागच्या वर्षी कोऑर्डिनेशन हा पाठ झालेला आहे, बरोबर आहे. आता तेच आपल्याला सांगितलं आहे, अलॉंग विथ दी व्हेरियस सिस्टीम्स, म्हणजे ह्या सगळ्या आपल्या शरीरातील ज्या काही सगळ्या संस्था आहेत, जसं की डायजेस्टिव्ह आहे म्हणजे पचन संस्था, रेस्पिरेटरी श्वसन संस्था, सर्क्युलेटरी रक्ताभिसरण संस्था, एक्सरेटरी म्हणजेच आपली उत्सर्जन संस्था, अँड कंट्रोल सिस्टीम म्हणजे नियंत्रण संस्था. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली, म्हणजे हे सगळे जे शरीराचे अंतर्गत अवयव आहेत तसेच बाह्य अवयव जे आहेत ते परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली, म्हणजे प्रत्येकजण आपलं कार्य स्वतंत्रपणे करतोय, पण कसं, बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन, पण एक सर्वांच्या समन्वयातून करतात. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. आणि ही सगळी जी काही सर्व यंत्रणा आहे ही प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काय आहे, कार्यरत असते. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आता ह्या सगळ्याला काय गरज आहे बघा, कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जेची सातत्यानं गरज आहे. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी. आता ऊर्जेचे स्रोत कुठले आहेत तुम्हाला सगळं झालं आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने किंवा लिपिड्स म्हणजे मेद पदार्थ, हे त्या ठिकाणी काय आहेत, मेन सोर्स ऑफ एनर्जी, ऊर्जेचे स्रोत आहेत. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. आणि ही जी ऊर्जा आहे, तुम्हाला हे 8वी 9वी मध्ये झालेलं आहे, मायटोकॉन्ड्रिया, की ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ अ सेल म्हणतो, पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतो, त्या तंतुकणिकाच्या मदतीनं या सगळ्या पदार्थांपासून ऊर्जा ही मिळवली जाते. अँड इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूडस्टफ्स इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की फक्त अन्न पदार्थातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, बट ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गरज असते. ऑल दिस दॅट इज फूडस्टफ्स अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल व्हाया सर्क्युलेटरी सिस्टीम. आता परिवहन संस्थेमार्फत हे सगळे अन्न पदार्थ, ऑक्सिजन जे आहे त्याचं प्रत्येक पेशीपर्यंत, अप टू सेल, प्रत्येक पेशीपर्यंत याचं वहन केलं जातं. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. आणि हे सगळं जे आहे या नियंत्रण संस्थेचं या सगळ्या प्रक्रियेवर कंट्रोलसुद्धा म्हणजे नियंत्रणसुद्धा आहे. दॅट इज ईच लाईफ प्रोसेस कॉन्ट्रीब्युट्स इन इट्स ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे प्रत्येक जी जीवन प्रक्रिया आहे ती ऊर्जा निर्मितीसाठी आपल्या परीनं हातभार लावत असते. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स द एनर्जी. आणि ह्या सगळ्या जीवन प्रक्रियेच्या कार्यांसाठी सुद्धा ऊर्जेची गरज ही भासते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ॲटोट्रॉप्स. बघा, मानव आणि इतर प्राणी जे आहे
ते आपलं जे फळे आणि भाजीपाला जे आहेत तो खात असतो. अँड प्लांट्स आर ॲटोट्रॉफ्स, आणि वनस्पती मात्र कशा आहेत या स्वयंपोषी आहेत. दे प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्स व्हेअर ॲज रिमेनिंग इज स्टोर्ड इन व्हेरियस पार्ट्स लाईक फ्रूट्स, लिव्स, स्टेम, रूट्स एक्सेट्रा. आता ते स्वतःचं वनस्पती काय करतायत, स्वतःला अन्न निर्माण करतायत, पण सगळ्याच काय अन्नाचा वापर केला जात नाही. वेअर ॲज रिमेनिंग इज स्टोर्ड, उरलेलं जे अन्न आहे हे साठवलं जातं कुठं, इन व्हेरियस पार्ट्स लाईक फ्रूट्स, लिव्स, स्टेम, रूट्स एक्सेट्रा, म्हणजे फळं, पानं, खोड, मुळं यासारख्या भागामध्ये साठवलं जातं. मागच्याच तुम्हाला थोडं झालेलं आहे, सगळी रिव्हिजन आहे. We consume all these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. आणि हे सगळे जे प्लांट मटेरियल आहेत त्याच्यापासून आपण वेगवेगळे न्यूट्रियंट्स म्हणजे जी पोषक द्रव्ये आहेत ते पोषक द्रव्ये आपण म्हणजे कुठले कुठले बघा, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे या अन्न पदार्थापासून आपण मिळवतो. विच फूड मटेरियल डू वी कन्झ्युम टू ऑब्टेन दीज न्यूट्रियंट्स, मग यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो, तर कुठलेच बघा, वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स, हे पॉईंट आउट करून ठेवा बाळांनो, कारण हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं. कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट्स, जॅगेरी, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, स्वीट मीट्स अँड सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी, जोवार, मिलेट, राईस एक्सेट्रा. या सगळ्यापासून आपल्याला काय मिळते, कर्बोदकांपासून, ही कर्बोदकं आपल्याला याच्यापासून मिळतात. ठीक आहे. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स, 1 ग्रॅम कर्बोदकांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी उष्णता मिळते, ऊर्जा मिळते. लक्षात ठेवा, किलो कॅलरी हे ऊर्जा मोजण्याचं एकक आहे. हे पॉईंट आउट करा, ऑब्जेक्टिव्हला येते. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग breaks of the game. Why may be the players consuming these food stuffs? What is respiration? How does it occurs? बऱ्याचदा खेळाडू, आता तुम्ही पण क्रीडा स्पर्धा सुरू असताना मध्येच थांबून थोडंसं ग्लुकॉन डीचं पाणी किंवा सरबत वगैरे असं पिताय, मग कशासाठी करतोय आपण, विचार करा आणि उत्तर लिहा. त्यानंतर व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर्स, प्रश्नांची उत्तरं लिहा, तुम्हाला सगळे झालेलं आहे. नेक्स्ट बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव व ऊर्जा निर्मिती. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिवन बिसाइड. आता लेबलिंगसाठी जे डायग्राम आहे त्यासाठी ही डायग्राम महत्त्वाची आहे. तुम्हाला पुस्तकाला प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा लेबल द डायग्राम म्हणून क्वेश्चन येतो त्यावेळेस ह्या टाईपचे डायग्राम तुम्हाला येऊ शकते. हे जुन्या पुस्तकावर आधारित आहे, म्हणजे तुमच्या 9वी 8वी 9वीच्या, आणि तुम्हाला बरंचसं माहिती आहे, तुम्ही याला लेबलिंग करा. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. बघा, सजीवांमध्ये श्वसन हे 2 स्तरावर होतं, ॲज बॉडी लेवल म्हणजे शरीर स्तर, अँड सेल्युलर लेवल म्हणजे पेशी स्तर, अशा 2 स्तरांवर हे श्वसन होतं. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज्ड बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग ॲट बॉडी लेवल. आता बॉडी म्हणजे शरीर स्तरावर जेव्हा श्वसन प्रक्रिया होते तेव्हा काय होते बघा, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण होती. कुणामध्ये, आर एक्सचेंज्ड बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग, शरीर आणि सभोवतालचं वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज्ड आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. पेशी स्तरावर जे दुसरा प्रकार आहे श्वसनाचा, तिथं काय होतं आहे की अन्न पदार्थांचं ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केलं जातं. ओके. आता हे कॅन यू रिकॉलचे तिन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न सोडवा. मी थोडंसं फास्ट घेतले कारण व्हिडिओ मग खूप मोठा होत जातो. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दॅट वी
consumed every day are mainly utilized for production of energy required for daily need. आता ही जी काही कर्बोदके आहेत, ही कर्बोदके आपण जे अन्न पदार्थ रोजच्या रोज खातो त्याच्यापासून कर्बोदकांचा उपयोग जो आहे तो दररोज गरज असणाऱ्या ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ ATP. आता ATP म्हणजे काय बघा, ॲडिनोसिन डायफॉस्फेट. तर ह्या ATPच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा जी आहे ती मिळवली जाते. फॉर धिस पर्पज ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. आता ही ऊर्जा मिळण्यासाठी काय केलेलं आहे बघा की द ग्लुकोज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, कर्बोदकाचा जो काही प्रकार आहे ग्लुकोज, त्या ग्लुकोजचं टप्प्याटप्प्याने काय केलं जातं, विघटन केलं जातं. टप्प्याटप्प्याने त्याचं ऑक्सिडीकरण केलं जातं. इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. पेशीमध्ये त्याचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं. अँड धिस इज कॉल्ड अ सेल्युलर रेस्पिरेशन. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, पेशी स्तरावरील श्वसन. ओके, हे डिफिनेशन पॉइंट आउट करा. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. आता सजीवांच्या मध्ये पेशी स्तरावरील श्वसन जे आहे हे 2 प्रकारचं आहे बघा. दोज 2 मेथड्स आर एरोबिक रेस्पिरेशन, दॅट इज ऑक्सिजन इज इन्वॉल्ड, अँड अनएरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्ड. म्हणजे 2 प्रकारे. एरोबिक म्हणजे ऑक्सिश्वसन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो, अँड अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनॉक्सी श्वसन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. इन अनएरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अनएरोबिक रेस्पिरेशन बघायचं आहे. पहिला तर बघायचं आहे इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. हे तुम्हाला शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन येऊ शकतो. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये म्हणजे ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं जे 3 टप्प्यांमध्ये ऑक्सिडीकरण केलं तर बघा, पहिले टप्पा आहे ग्लायकोलिसिस, जिथं ग्लुकोज विघटन केलं जातं बघा. हा प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. आता ही प्रक्रिया कुठं होते की पेशी द्रव्यामध्ये ही प्रक्रिया होते. हां, अ मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड 2 molecules ऑफ ईच, दॅट इज पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर आर फॉर्मड. आता या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं, अ मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड, एका रेणूचं ऑक्सिडीकरण केलं तर स्टेप बाय स्टेप, पायऱ्याने किंवा टप्प्याटप्प्याने. आणि मग काय होतं, इन दिस प्रोसेस, या प्रक्रियेमध्ये 2 molecules ऑफ ईच म्हणजे प्रत्येकाचे 2 रेणू तयार होतात. म्हणजे कुणाचे, पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर, या 4ही जणांचे 2 रेणू तयार होतात. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. बघा हां, आता ह्या molecules of pyruvic acid, ह्या पायरुविक ॲसिडचा जो काही रेणू आहे या प्रक्रियेत तयार झालेला, तर त्याचं त्याचं रूपांतर कशामध्ये केलं होतं, इंटू मोलिक्युल्स ऑफ ॲसेटिल कोएन्झाईम ए. ॲसेटिल कोएन्झाईम एच्या रेणूमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. याच्यामध्ये NADH2 आणि त्यानंतर पाण्याचे 2 जे रेणू आहेत ते 2 रेणू त्या ठिकाणी तयार होतात. आता NADH2चा जो काही लॉंग फॉर्म आहे तो बघा, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड. पलीकडच्या पेजवर तुम्हाला याचे लॉंग फॉर्म दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही समोर पुस्तक ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आता दुसरी स्टेप आहे बघा, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल.
ज्याला क्रेब्स सायकल पण म्हणून ओळखलं जातं. बोथ मोलिक्युल्स ऑफ ॲसेटिल कोएन्झाईम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता इथं ॲसेटिल कोएन्झाईम एचे जे काही रेणू तयार झालेले आहेत ते रेणू कुठं जातात बघा, एंटर द मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियामध्ये येतात. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. आता इथं काय होतं बघा, सायक्लिक चेन म्हणजे चक्रीय अभिक्रिया किंवा चक्रासारखी जी काय अभिक्रिया आहे ती इथं राबवली जाते. कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, की ज्याला ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र असं म्हटलेलं आहे, इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. ही त्या ॲसेटिल कोएन्झाईमवर ही अभिक्रिया राबवली जाते आणि ही कुठं, तंतू कणिकेमध्ये केलं जातं. Acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized through this cyclical process and molecules of carbon dioxide, water, NaDH2, FADH2 are derived. आता यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईमचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि कशाचे रेणू तयार होतात बघा, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2 and FADH2. आता NaDH2 लॉंग फॉर्म पहिलं, FADH2चा काय बघा, फ्लॅविन ॲडेनाईन डाय न्यूक्लिओटाईड. याचे हे त्या ठिकाणी रेणू मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय सांगितलं बघा, पुढची तिसरी पायरी आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. डायग्राम तुमच्या साईडला आहे, थोडंसं पुस्तकात दिसतंय आपल्याला, काही जणांच्यामध्ये नवीन प्रिंट असेल तर दिसेल. डायग्राम आपल्याला दिलेली आहे बघा, मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, जे आपल्याला तिथं अभिक्रिया दिलेली आहे. क्रेब्स सायकलचं आपल्याला दिलेलं आहे. Molecules of NaDH2 and FADH2 formed during all above processes participate in electron transfer chain reaction. Due to this, 3 molecules of ATP are obtained from each NaDH2 molecule and 2 molecules of ATP from each FADH2 molecule. बघा, थोडंसं मोठं वाक्य आहे. Molecules of NaDH2 and FADH2 formed during all above process. आता जिथं मग अशा ज्या आपल्या पहिल्या सगळ्या आपल्या प्रक्रिया बघितल्या, जिथं NaDH2 आणि FADH2 जे काय तयार झालेले आहेत ते काय करतायत, पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये सहभाग घेत आहेत, की ज्याच्यामुळं काय होते बघा, ड्यू टू धीस 3 मोलिक्युल्स ऑफ ATP आर फॉर्म्ड. ATPचे 3 रेणू तयार होत आहेत. कुणापासून, फ्रॉम इच NaDH2 मोलिक्यूल, NaDH2च्या रेणूपासून 3 ATPचे रेणू मिळत आहेत. अँड 2 मोलिक्युल्स ऑफ ATP फ्रॉम इच FADH2 मोलिक्यूल, FADH2 पासून 2 ATPचे रेणू मिळत आहेत. NaDH2 पासून 3 आणि FADH2 पासून 2 आपल्याला ATPचे म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, की जे ऊर्जा समृद्ध संयुग आहे ते आपल्याला मिळतात. बिसाइड्स ATP वॉटर मोलिक्युल्स आर ऑल्सो फॉर्म्ड इन धिस रिॲक्शन. आता ATPच्या बरोबर पुन्हा काय तयार होते बघा, इथं वॉटर मोलिक्युल्स, पाण्याचे रेणू सुद्धा तयार होत आहेत या इलेक्ट्रॉन चेन सायकलमध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. हे महत्त्वाचं, ही अभिक्रिया जी आहे ही फक्त आणि फक्त मायटोकॉन्ड्रियामध्येच म्हणजे तंतू कणिकेमध्ये होते. दस अ मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन अँड मोलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ एनर्जी. आणि म्हणजेच इथं ह्या ग्लुकोजचं जे आहे या ऑक्सिश्वसनामध्ये पूर्णपणे विघटन केलं जातं आणि म्हणजे ऑक्सिडीकरण केलं जातं. अँड मोलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ एनर्जी. आणि कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू जे आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. हे 3 टप्पे शॉर्ट नोटसाठी येतील किंवा नुसतंच तुम्हाला 3 टप्पे लिहा म्हणून त्या ठिकाणी क्वेश्चन येईल. आता हा भाग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ATP याच्यावर बऱ्याच वेळेला शॉर्ट नोट आलेली
आहे. ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. बघूया आपण. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मोलिक्यूल अँड एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स बाय विच फॉस्फेट्स ग्रुप्स आर अटॅच्ड टू ईच अदर. आता ATP म्हणजेच काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मोलिक्यूल, ऊर्जेनं समृद्ध असं मूलद्रव्य रेणू आहे. अँड एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड्स. आता इथं ऊर्जा कुठं साठवलेली आहे बघा? बंधामध्ये साठवलेले आहे. आणि हे बंध कशाचे आहेत? बाय विच फॉस्फेट्स ग्रुप्स आर अटॅच्ड टू ईच अदर, की ज्याच्याने फॉस्फेटचे जे काही रेणू आहेत ते एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. अशा ह्या बंधांमध्ये ही ऊर्जा साठवलेली आहे. ओके. These molecules are stored in the cells as per need. आणि हे जे रेणू आहेत हे पेशीमध्ये साठवलेले असतात. गरजेनुसार त्यांच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. केमिकली ATP इज ट्रायफॉस्फेट मोलिक्यूल फॉर्म्ड फ्रॉम ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. आता रासायनिकदृष्ट्या जर आपण बघितलं ATP जो आहे हा कशापासून तयार झालेला आहे? की ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड. ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोटाइडपासून तयार झालेला ट्रायफॉस्फेट मोलिक्यूल म्हणजे ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे, की ज्याच्यामध्ये इट कंटेन्स अ नायट्रोजिनस कंपाऊंड ॲडेनिन. आणि ज्याच्यामध्ये कुठले कुठले संयुग आहेत बघा? नायट्रोजिनस कंपाऊंड ॲडेनिन, पेंटोज शुगर, रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स. ज्याच्यामध्ये ॲडेनिन, त्यानंतर पेंटोज शुगर, रायबोज म्हणजे रायबोज ही पेंटोज शर्करा, त्यानंतर 3 फॉस्फेट ग्रुप्स, फॉस्फेटचे 3 रेणू त्या ठिकाणी आहेत. ॲज पर द नीड एनर्जी इज डिराइव्ड बाय ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड ऑफ ATP. आणि गरजेनुसार ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा याच्यापासून म्हणजे हे जे बंध आहेत हे बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. आणि म्हणून हेन्स ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ATPलाच ऊर्जेचं चलन म्हटलं जातं. म्हणजे जी काही ऊर्जा आहे ती या बंधामध्ये साठवलेली असते आणि जेव्हा गरज लागते तेव्हा हे बंध तोडले जातात आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. समजून घ्या बाळांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आणि याच्यावर बऱ्याच वेळा शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन आलेला आहे. खाली आपल्याला डायग्राम दिली आहे बघा ही, की ATP पासून ADP तयार झालेला आहे. आता ATP म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि ADP म्हणजे काय? ॲडेनोसिन डायफॉस्फेट. आता इथं बघा ॲडेनिन, रायबोज आणि फॉस्फेट बॉन्ड तिथं आपल्याला दिसतात. हे 3 पासून हा ATP तयार होतोय. आणि फॉस्फेट बॉन्ड्स विथ मोर एनर्जी म्हणजे या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला ऊर्जा लागते, व्हेन वी नीड द एनर्जी दीज बॉन्ड्स आर ब्रेकड म्हणजे हे बंध तोडले जातात आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळत जाते. तर इथं बघा पलीकडे आपल्याला बाणाच्या पलीकडे दाखवलेलं आहे ॲडेनिन रायबोज आहे असं आहे. मात्र इथं एक फॉस्फेट जो आहे तो बाजूला दाखवला आहे आणि खाली बाण दाखवला आहे एनर्जी रिलीज्ड म्हणजे ऊर्जा मुक्त झालेली आहे. म्हणजे एक फॉस्फेट कमी झालेला आहे की जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे. आणि इथं ॲडेनोसिन डायफॉस्फेट म्हणजे 2 रेणू फक्त तयार त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. आता याच्यावर ह्या डायग्रामवर 3.3 ATP एनर्जी करन्सीवर तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की बरेच प्रश्न देता येत नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा आपण प्रश्न देणार आहोत. ओके. इफ देर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन्स लाईक फास्टिंग अँड हंगर देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. आता बघा आपण कधीतरी उपवास करतो किंवा काही वेळा उपोषण होतं त्यावेळेला इफ देर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यामुळं कर्बोदकांचा साठा जर कमी असेल मग ऊर्जा कुठून मिळवायची? देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. मग त्यावेळेला या
प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थांचा वापर जो आहे तो ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स व्हेअर ॲज प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स. लिपिड्सच्या बाबतीत म्हणजे स्निग्ध पदार्थांच्या बाबतीत त्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, कन्वर्टेड टू फॅटी ॲसिड म्हणजे मेदाम्लामध्ये रूपांतर केलं आहे. व्हेअर ॲज प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स आणि प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये केलं आहे. Fatty acids and amino acids are converted into acetyl coenzyme A and energy is obtained through complete oxidation of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in mitochondria. आता हे फॅटी ॲसिड्स म्हणजे मेदाम्ल अँड अमायनो ॲसिड्स अमिनो आम्लाचं रूपांतर कशात केलं तर आर कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए. ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये रूपांतरित केले जाते अँड एनर्जी इज ऑब्टेन्ड थ्रू कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए. आणि ऊर्जा जी आहे ती या ॲसिटिल कोएन्झाइम एचं पुन्हा पूर्णपणे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळली जाते बाय द प्रोसेस ऑफ क्रेब्स सायकल इन मायटोकॉन्ड्रिया. क्रेब्स सायकलच्या सहाय्यानं मायटोकॉन्ड्रियामध्ये ऊर्जा मिळवली जाते. आता इथं जो हा जो तक्ता आहे पहिला तक्ता हा फ्लोचार्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला हा परीक्षेला फ्लोचार्ट आलेला आहे, तुम्हाला एक्सरसाइजमध्ये पण दिला आहे. आणि हा फ्लोचार्ट म्हणजेच तुम्हाला जे आत्ता आपण बघितलं आहोत एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज ऑक्सिडीकरण हे सगळं त्यात दिलेलं आहे. बघा इथं लिपिड्सपासून जर आपल्याला ऊर्जा मिळवायची असेल तर त्याचं कन्वर्शन फॅटी ॲसिडमध्ये केलं तर फॅटी ॲसिडचं पुन्हा ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये. ओके. आणि प्रोटीन्सपासून जर मिळालं असेल त्याचं रूपांतर प्रोटीन्सचं अमिनो ॲसिड्समध्ये आणि अमायनो ॲसिड्सपासून ॲसिटिल कोएन्झाइम. कार्बोहायड्रेट्सपासून त्याचं ग्लायकोलिसिस होतं आणि ग्लायकोलिसिसहून पायरुविक ॲसिड होतं, पायरुविक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. पायरुविक ॲसिडचं पुन्हा ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये रूपांतर होतं आणि ॲसिटिल कोएन्झाइम एचं क्रेब्स सायकलमध्येच म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं. अँड कार्बन डायऑक्साईड वॉटर अँड एनर्जी हे जे आहेत हे त्या ठिकाणी रेणू तयार होतात आणि अशा प्रकारे आपल्याला ऊर्जा मिळते. पुढचा जो तक्ता आहे तो अनएरोबिक रेस्पिरेशनचा आहे जो आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. थोडं आपण भाग घेतोय कारण फास्ट जर आपण गेलो एकाच तासाला तर तुम्हाला पण कन्फ्युजन होईल. ओके. तुम्ही यानंतर याच्या व्हिडिओच्या खाली जे प्रश्न दिले ते प्रश्न तुम्ही सोडवा आणि जे काय शंका असेल तर कॉल करा. ओके. धन्यवाद.